बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। देशाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेट सादर करतील। 11 वाजता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात करतील। या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार वर्गासाठी काय आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कर प्रणालीमध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहे का, काही बदल करण्यात आलेले आहेत का हेही बघायचं। सर्वसामान्यांच्या खिशाला येत्या काळामध्ये काय परवडणार आहे, काय नाही परवडणार आहे हे या अर्थसंकल्पावर अवलंबून असतं। स्वप्न आपण खूप मोठी मोठी बघतो, मात्र ती पूर्ण करता येतात का, या सगळ्याची सगळ्यात महत्त्वाची कडी ही बजेट असतं। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत लीला रामदास काय म्हणतात बघा। प्रशांत, आज अर्थसंकल्प सादर होणार आहे, काय अपडेट? मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाच्या खूप आशा अपेक्षा आहेत बजेटकडून। सुवर्णा, बरोबर आहे। आज अर्थसंकल्प सादर होतोय आणि त्यासाठी संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागलं आहे। पण या अर्थसंकल्पामध्ये काय असू शकतं हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडखे। हे कोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्राध्यापक आहेत आणि दिल्लीमध्ये ते गेले अनेक वर्ष जर बघितलं आपण तर ते CCI मध्ये डायरेक्टर होते। आता ते पुण्यामध्ये असतात, पण ते त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, आजचा जो अर्थसंकल्प आहे तो कसा असेल, सर्वसामान्यांना दिलासा देणारा असेल का? एक तर मला वाटतं हा अर्थसंकल्प आताच्या सगळ्या अर्थसंकल्पातला जम्बो अर्थसंकल्प असेल। साधारण 50 लाख कोटीच्या आसपासचा हा अर्थसंकल्प असेल आणि त्याच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या बजेटकडून ज्या अपेक्षा आहेत त्या खूप पातळ्यांकडून आपण हे करायला पाहिजेत। खरं तर जागतिक अर्थव्यवस्था जी मंदावते त्या दृष्टीने विचार केला पाहिजेत। लोकांचं जे काही उत्पन्न घटतंय त्याचा एक प्रश्न आहे। दुसरा, महागाई जरी कंट्रोलमध्ये असली तरी महागाई हा मुद्दा आहेच आहे। फूड इन्फ्लेशन हा मुद्दा आहेच आहे आणि त्या दृष्टीने वाढलेले व्याजदर हा एक मुद्दा आहे। तर मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी ह्या दोन्ही एकत्र काम करू शकतात तरच हा आर्थिक विकासाचा जो काही दर आहे तो आपल्याला मेंटेन करता येतो। काल जे आपण जे काही इकॉनॉमिक सर्व्हे आहे तो इकॉनॉमिक सर्व्हेवर जर बघितलं तर साधारण 6%, 6.25% आसपास आपली इकॉनॉमी वाढते आहे। हेच आपण अमेरिका आणि जे काही विकसित देश आहे यांचा जर विचार केला तर ते 2% खाली आहेत आणि ओव्हरऑल जगाचा जर आर्थिक विकासाचा दर आपण बघितला तर साधारण 3.3% आहे। म्हणजे 3.3% आणि 6.6% साधारण दुप्पट आपला विकासाचा दर आहे आणि त्यामुळे आपले प्रॉस्पेक्ट्स पण जास्त आहे। गव्हर्नमेंटचा तुम्ही ओव्हरऑल जर इन्कम टॅक्स आणि ओव्हरऑल टॅक्स कलेक्शन जर बघितलं तर ते बऱ्यापैकी जास्त आहे। सर्वसामान्यांचा एक नेहमी प्रश्न असतो, कर म्हणजे आयकर असतो, त्यामध्ये सूट मिळेल का? कारण की तो अतिशय जीवलग प्रश्न आहे। एक्झॅक्टली, मी तिथेच येणार होतो आता की आता हे सगळं जर डिस्पोजेबल इन्कम वाढवायचं असेल, इन्कम टॅक्समध्ये मागच्या काही वर्षात फार मोठी काही भरीव सूट दिल्या गेलेली नाहीये। स्टँडर्ड डिडक्शन असेल किंवा बाकीच्या याच्यामध्ये असेल तर मला वाटतं यावेळेस स्टँडर्ड डिडक्शनला पण सुद्धा थोडंसं लिमिट वाढवलं जाईल। दुसरं एक आहे की इन्कम टॅक्समध्ये मला असं वाटतं 10 लाखाच्या खालचे जे काही उत्पन्न गट आहे त्याला विशेष काही सवलती देण्याची शक्यता आहे। दुसरं आहे GST, कारण GST हा जवळजवळ श्रीमंतापासून गरिबापर्यंत प्रत्येक जण प्रत्येक वस्तू GST भरतोय। तर GSTच्या दृष्टीने काही अनाउन्समेंट होऊ शकतात। GST लगेच चेंज होईल असं नाही, कारण GST काउन्सिलमध्ये तो व्हायचा असतो निर्णय, परंतु तशा प्रकारच्या अनाउन्समेंट त्या डायरेक्शननी हे बजेट जाईल। कारण करदात्यांकडनं ते उपभोक्त्यांकडे शिफ्ट होणार आहे, म्हणजे उपभोक्त्याला गृहीत धरून हे बजेट बनवलं जाईल साधारणतः। म्हणजे कन्झम्पशन इकॉनॉमीचा कन्झम्पशन एक्सपेंडिचर वाढवण्याच्या दृष्टीने हे घरं स्वस्त होतील का? घरं स्वस्त खरं तर ऑलरेडी स्लो डाऊन आहे। घरं स्वस्त होण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे। घरं स्वस्त जर इन्कम टॅक्समध्ये किंवा ह्या सगळ्यामध्ये जर सूट दिल्या गेली आणि लोकांकडचं डिस्पोजेबल इन्कम वाढलं तर घरं स्वस्त होणार नाहीत, उलट मागणी वाढेल त्यासाठी। कारण आज महत्त्वाचा हर्डल घरं स्वस्त, जे काही घराची मागणी कमी होण्याचं कारण जे आहे ते आहे व्याजदर, वाढलेले व्याजदर आणि कमी झालेलं उत्पन्न। ह्या दोन्हीमुळे घराची मागणी कालच मी एका बँकेत गेलो होतो, महत्त्वाची बँक आहे, त्या बँकेत मी नाव घेणार नाही, त्या बँकेत नॉर्मली जे डिस्बर्समेंट होतात त्यांचं असं म्हणणं होतं की यावेळेचे डिस्बर्समेंट कमी झालेत, म्हणजे घराची मागणी कमी झाली आहे त्यामुळे घराचे भाव ऑलरेडी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांसाठी PM किसान निधीमध्ये मोठी वाढ करण्यात येईल असे एक तर्क लगावला जातोय। काय वाटतं तुम्हाला, शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प हा दिलासादायक असेल? केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या त्या टॅबमध्ये शेतकऱ्यांसाठी काय असेल? खरं तर मी डेफिनेटली अपेक्षावादी आहे। मला असं वाटतं या बजेटमध्ये व्हावं, परंतु किती होईल याच्याबद्दल मी थोडा साशंक आहे, कारण बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत जिथे ते
खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, कारण त्यांना उत्पन्नाचे स्रोत जर इन्कम टॅक्समध्ये आणि जीएसटी मध्ये जर त्यांना सवलती द्यायच्या असतील तर बऱ्याच ठिकाणी खर्च कमी केला जाईल अशी पण एक भीती असते. आणि त्यामुळे पीएम किसानमध्ये जर वाढलं तर मग त्याचं अजून कुठे तर ते बजेट मॅनेज केले जाईल, कुठेतरी कमी केले जाईल, तर त्या दृष्टीने प्रयत्न होतील. म्हणून थोडंसं 50-50 आहे त्या बाबतीत. मी नाही, तुम्ही जसं म्हणता की 3 लाखापासून ते 7 लाखापर्यंत आयकरामध्ये मोठी सूट मिळेल, त्याचे काय साधारणतः कशा पद्धतीने ती मिळू शकते? सूट मिळेल म्हणजे साधारणतः मला असं वाटतं की जे काही बेसिक इन्कम आहे, जे इन्कम टॅक्स फ्री इन्कम, त्याची सुद्धा मर्यादा वाढू शकतात. दुसरी गोष्ट आहे की वरचे जे स्लॅब्स आहेत ते स्लॅब सुद्धा मला वाटतं थोडे शिफ्ट होतील वरच्या लेवलवरती, वरच्या उत्पन्न गटाकडे, आणि त्यामुळे त्यांचा जो एकूण टॅक्स भरला जातो 10 लाखाच्या खालचं उत्पन्न असणाऱ्यांचं जे काही एकूण टॅक्स आहे तो टॅक्समध्ये साधारणतः साधारण 40-50 हजाराचं बचत होईल, अशा प्रकारची अनाउन्समेंट आज होण्याची शक्यता आहे. आपण आता बोलताना म्हणाले की स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते वाढेल, म्हणजे साधारण या घडीला 75,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन आहे, मग ते 1 लाखाची मर्यादा पार केलं असं म्हणता वाटतं का? 1 लाख सहज होईल असं मला वाटतं. यावेळेला 1 लाख होईलच अशी एक अपेक्षा आहे. शेवटी आता गव्हर्नमेंटचं सांगायचं असेल तर कसं समजेल? सर्वसामान्यांना हे सांगेल की तुमच्या हातातलं उत्पन्न वाढणार आहे. म्हणजे तुम्ही जे उत्पन्न इन्कम टॅक्स भरताय, तुम्ही जर मागच्या वेळेला 50,000 इन्कम टॅक्स भरत असाल तर यावेळेला कदाचित तो 10,000, 15,000, 20,000 असा भराल. तुम्ही जर 1 लाख टॅक्स भरत असाल तर यावेळेला तो 30-40 हजार भराल. म्हणजे अशा प्रकारचं आपल्यालाही सांगता येईल. म्हणजे परंतु गव्हर्नमेंटचं उत्पन्न सुद्धा कमी होऊ शकतं आणि त्यामुळे इतर योजनांवरचा खर्च सुद्धा. जसं तुम्ही योजना म्हणता, मग आदिवासी असो, दलित असो, शेतकरी असो, ओबीसी असो, या योजनांवर खर्च कमी केला जाईल असं वाटतं तुम्हाला? बऱ्या प्रमाणात सगळीकडे ते स्प्रेड होतो. आता कोणत्या योजनांवर खर्च कमी करायचा हे सरकारचं धोरण ठरवतं. म्हणजे त्याला आपण अपेक्षा करू शकत नाही किंवा आपण त्याच्याबद्दलचे आडाखे बांधू शकत नाही, कारण सरकारची प्रायोरिटी काय आहे ही सरकार स्वतः त्या सरकारमधली ती विचारधारा आणि ती लोक ठरवत असतात की गरिबांच्या कोणत्या स्कीमला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे, की पीएम किसानला द्यायचं आहे का, महिलांसाठी द्यायचं आहे का, रोजगार निर्मितीसाठी द्यायचं आहे. कारण स्मॉल स्केल इंडस्ट्री हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या बजेटमध्ये येण्याची शक्यता आहे आणि तो आला पाहिजे. तो आहे लघु व मध्यम उद्योगांसाठी काही क्रेडिट फॅसिलिटीच्या दृष्टीने काही महत्त्वाचं होतंय का, कारण तिथेच रोजगार निर्मितीची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे आता महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळेल, काय वाटतं तुम्हाला? मुंबईला रेल्वेच्या बाबतीत मला असं वाटतं, कारण इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडायला लागलं आता तिथलं पॉप्युलेशन बघता, त्यामुळे रेल्वेच्या बाबतीत काय अनाउन्समेंट होतील का, नवीन काही नवीन गाड्या म्हणा की नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तिथं दिलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे. उरला प्रश्न महाराष्ट्राचा, कारण महाराष्ट्राचा ओव्हरऑल जर विचार केला तर हे डबल इंजिन सरकार आहे आणि त्यामुळे डबल इंजिनचा फायदा नक्कीच होतो. परंतु विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विशेष काही पॅकेज अनाउन्स होतील का, कारण जो काही सामाजिक वाद सध्या मागे काही वर्षापासून चालू आहे, आरक्षणाची मागणी वाढते वेगवेगळ्या समाजांकडनं, तर ती मागणी का वाढते, तर तो मुळात हा आर्थिक प्रश्न आहे. आर्थिक संकट ओढवलं आहे, शेती करणं आता लोकांना परवडत नाहीये, नोकऱ्या नाहीयेत आणि त्यामुळे कमीत कमी सरकारी नोकऱ्या तरी मिळतील, कमी खर्चात एज्युकेशन तरी मिळेल अशा दृष्टीने रिझर्वेशनची मागणी होते. मला असं वाटतं तो एक मुद्दा आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी विदर्भासाठी विशेष पॅकेज यावं. अजून एक मुद्दा आहे की मुळातच महाराष्ट्र ही 1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते. देवेंद्र फडणवीसांचं स्वतःचं विजन आहे की ही इकॉनॉमी 1 ट्रिलियन पर्यंत घेऊन जायची पुढच्या 2-3 वर्षामध्ये. आणि जर ती 1 ट्रिलियन करायची असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं खूप गरजेचं आहे. जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्याच्या हेडक्वार्टरपर्यंत, त्या रिजनल हेडक्वार्टरपर्यंत आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरचे सगळे, जसं रेल्वे असतील, एअरपोर्ट्स असतील, रोड्स असतील, चांगल्या जे काही बारमाही रोड्स आहेत ते वाढवणं आहे, किंवा शेती रस्ते आहेत, शेत रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतीत गुंतवणूक वाढणार नाहीत. म्हणजे असे बरेच छोटे छोटे मुद्दे आहेत की ते होणं गरजेचं आहे. दुसरं आहे की महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं राज्य आहे. भारताचे जर एकूण उत्पन्नाचा विचार केला तर महाराष्ट्र हे सगळ्यात मोठं राज्य आहे. जीएसटी मध्ये, इन्कम टॅक्समध्ये, कॉर्पोरेट टॅक्समध्ये, सगळ्या टॅक्समध्ये. मग त्याच्या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळतं असा एक प्रश्न आहे. तर मला असं वाटतं नेहमीच महाराष्ट्र त्या बाबतीत मागे राहिलेला आहे, कारण आपण चांगलं राज्य आहे, परंतु आज मात्र आपल्या राज्याला गरज आहे. मला असं वाटतं ती गरज या बजेटमध्ये काही प्रमाणात. आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख केला, संरचनात्मक आधारभूत घटक म्हणतात, तर वाढवण बंदर आहे, नवीन एअरपोर्ट तयार होत आहे, सोबतच मोठमोठे प्रकल्प आले, त्या संदर्भात काही दिलासा मिळू शकतो, काय अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता आहे? निश्चितच मी तेच मला सांगायचं होतं की ओव्हरऑल जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ओव्हरऑल जे दळणवळण साधन आहे ते वाढवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रावरती फोकस असणार आहे. कारण मोदीजींचं जे स्वप्न आहे 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं, ते जोपर्यंत महाराष्ट्राची इकॉनॉमी 1 ट्रिलियन किंवा 1.5 ट्रिलियन होत नाही तोपर्यंत ते 5 ट्रिलियन पर्यंत जाण्यासाठी, कारण इतर राज्यांमध्ये जसं यूपी आहे किंवा मोठे राज्य आहे जसे कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे, ह्या राज्यांकडनं अपेक्षा आहे. पण सगळ्यात मोठी अपेक्षा जी आहे ती अपेक्षा महाराष्ट्र राज्यांकडे आहे. म्हणजे 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर, आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राकडे एक इंजिनचे ग्रोथ काय म्हणतो ग्रोथ इंजिन म्हणून त्याला बघायला पाहिजे. म्हणजे तिथून ग्रोथ सुरू होऊ शकतो. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे.
मुंबईला अनेक घटकांची गरज आहे, तर त्या संदर्भात मुंबई संदर्भात काही विशेष योजना, जसं लोकलच्या संदर्भातल्या अनेक आवश्यकता आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये घरांच्या अडचणी मोठ्या आहे, आजूबाजूला जे मोठे शहर आहे ठाणे असो, सोबत पनवेल असो किंवा बाजूचा कोकणपट्टा असो, इथे मोठ्या विकासाची गरज आहे. त्या संदर्भात काही यामध्ये असण्याची शक्यता आहे का? नाही, खरं तर आता मुंबईत ऑलरेडी मुंबईचं स्वतःचं BMCचं बजेट असतं, स्टेट गव्हर्नमेंटचे पैसे आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट असं विशेष फोकस मुंबईवर ठेवणार नाही. मी अगदी स्पष्ट त्याबद्दल मला बोलायला आवडेल. त्यांचा फोकस महाराष्ट्र असेल, मग त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, थोडंसं ग्रामीण भागाकडे ते शिफ्ट करायचा प्रयत्न करतील. ऑफकोर्स काही इन्फ्रास्ट्रक्चर जे गरजेचं आहे मुंबईसाठी, त्या दृष्टीने निश्चित प्रयत्न केले जाणार आहेत. रेल्वे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे, कारण रेल्वे ही त्यातली लाईफ लाईन आहे. लोकलला जीवन वाहिनी म्हणतात. बरोबर आहे, कारण आणि ती आता खरं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत विचार केला ती खूप श्रिंक झाली आहे. म्हणजे पॉप्युलेशनच्या मानाने ती कमी पडायला लागली. जी गर्दी आपण त्या स्टेशनवरती बघतो, त्याच्यावर असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरची गरज अजून आहे. अजून जास्त लोकल्स होणं वाढणं गरजेचं आहे, तिथं फोकस करणं गरजेचं आहे. आणि साधारणतः शिक्षणाच्या क्षेत्रात असं बोललं जातं की यावेळी शिक्षणासाठी अतिरिक्त निधी असणार आहे, अशी चर्चा आहे. ज्या पद्धतीने माहिती मिळते आम्हाला, काही सूत्रांची माहिती आहे की शिक्षणासाठी एक अतिरिक्त बजेट मिळेल. मला असं वाटतं आता शिक्षण हे पूर्वी स्टेटकडे सोडलेलं होतं. स्टेटचा विषय होता. जरी तो कॉन्करंट लिस्टमधला विषय असला तरी तो स्टेट जास्त हँडल करायचा. पण तो गेले काही वर्षात न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यापासून सेंटरनी शिक्षण हे क्षेत्र जे आहे ते स्वतःकडे घ्यायसाठी बऱ्यापैकी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे आता एज्युकेशन हे आता ॲज अ मॅटर ते सेंटरकडे जास्त शिफ्ट झाले आणि त्यामुळे UGCमध्ये काही रिफॉर्म्स होत आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसी येते, वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या आता कन्सॉलिडेट होत आहेत किंवा त्या दृष्टीने फायनान्सेस पण वाढत आहेत. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा एज्युकेशनवरती जो खर्च आहे तो निश्चित वाढताना दिसतोय आणि मला वाटतं की विशेष करून हायर एज्युकेशनमध्ये जास्त फोकस यावेळेला दिसू शकेल. यावेळेस जर निर्मला सीतारामन बघितलं, यांनी फोक आर्टचं जेव्हा संबोधलं जातं, ती मधुबनी पेंटिंग, मधुबनी जे शहर आहे तिथली साडी घातलेली आहे. त्यामुळे त्यांचं यावेळेस विशेष लक्ष जिथे जिथे लोककला आहे त्या राज्याला अतिरिक्त निधी द्यायचा असा प्रयत्न, अशी चर्चा आहे. या सरकारची एक सगळ्यात आवडलेली गोष्ट मला ही आहे की ते ज्या राज्यात जातात किंवा ज्या राज्याचं एखादं मार्केट आहे, त्याला ते वस्तू आहे त्याला मार्केट उपलब्ध करून द्यायचं असेल तर ते अशा वेळेला ते सिम्बॉलिकली ती वस्तू प्रेझेंट करतात. मग ही मधुबनी साडी असेल किंवा मधुबनी पेंटिंग असेल किंवा जसं मोदीजींनी लक्षद्वीपचं केलं आहे किंवा बंगालमध्ये गेल्यानंतर बंगालची साडी आहे किंवा आसामचे काही एखादं गमशा असेल. म्हणजे अशा प्रकारे ज्या ज्या राज्यात ज्या ज्या प्रांतात जातात त्या तिथल्या वस्तूंचं मार्केट वाढवण्याच्या दृष्टीने ते निश्चित प्रयत्न करतात आणि त्यामुळे लोकल आर्टिस्ट्स जे आहेत, लोकल जे काही कारागार आहेत, कारागीर आहेत, त्या कारागिरांना रोजगार निर्मिती होते आणि